नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी कॅटेगरीसाठी कोणकोणते स्कॉलरशिप ह्या ॲप्लिकेबल आहेत आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलचं आपण सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीचे असाल तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, कारण का जवळजवळ प्रत्येक कॅटेगरीसाठी सेमच लागत असतात. फक्त 2 ते 3 डॉक्युमेंट्स हे वेगळे असतात आणि ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तर जर तुम्ही अजूनही चॅनलला आपल्या नवीन असाल तर महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवू शकता, कारण का आपण जे तुम्ही शैक्षणिक वर्ष 2021 ते 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही ज्या महाडीबीटी स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय करणार आहात त्याबद्दलचं संपूर्ण गायडन्स आपण आपल्या महाडीबीटी स्कॉलरशिप चॅनलमधून देणार आहे. तर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता. आणि जर तुम्ही टेलिग्राम वापरत असाल तर टेलिग्राममध्ये आपल्या चॅनलचा ग्रुप बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. तर चला, तुमची कोणती वेळ न घेता आपण आपल्या मेन टॉपिकवर येऊयात. आणि मी आलेलो आहे आत्ता महाडीबीटी स्कॉलरशिपच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. पहिल्यांदा आपण बघणार आहे व्हीजेएनटी स्टुडंटसाठी. तर व्हीजेएनटी स्टुडंटसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्हीजेएनटी स्टुडंट ही एक स्कॉलरशिप आहे. ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी टू व्हीजेएनटी स्टुडंट ही दुसरी स्कॉलरशिप आहे. आणि तिसरी स्कॉलरशिप आहे व्हीजेएनटी स्टुडंटसाठी, ती म्हणजेच पेमेंट अँड मेंटेनन्स अलाउन्स टू व्हीजेएनटी अँड एसबीसी स्टुडंट्स स्टडिंग्स इन प्रोफेशनल कोर्सेस अँड लिव्हिंग इन हॉस्टेल अटॅच टू प्रोफेशनल कॉलेज. या 3 स्कॉलरशिप हे व्हीजेएनटी स्टुडंटसाठी आहेत. तर तुम्ही कोणती अप्लाय करायची आहे तर ती विद्यार्थी 2 स्कॉलरशिपला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्हीजेएनटी आणि ट्युशन फी आणि एक्झामिनेशन या दोनपैकी तुम्हाला एक स्कॉलरशिपला अप्लाय करायचं असतं. तर विद्यार्थी जास्त करून पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला अप्लाय करतात. तर तुम्ही तुमच्या जे कॉलेज सांगाल त्याला तुम्ही अप्लाय करायचं, पण जास्त करून पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला विद्यार्थी अप्लाय करत असतात. हे झाले व्हीजेएनटी स्टुडंटसाठी. तर आता आपण जाऊयात ओबीसी कॅटेगरीसाठी. आणि ओबीसी कॅटेगरीसाठी आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट्स आणि दुसरी आहे ती ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी टू ओबीसी स्टुडंट. या 2 स्कॉलरशिप ह्या ओबीसी स्टुडंटसाठी आहेत. तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण पुढे व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करूया. तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे एसबीसी कॅटेगरीसाठी. आणि त्याच्यासाठी स्कीम आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू एसबीसी स्टुडंट अँड ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी टू एसबीसी स्टुडंट. जे विद्यार्थी 11वी आणि 12वीमध्ये शिकतात त्यांच्यासाठी खास दुसरी स्कॉलरशिप आहे, ती म्हणजे राजश्री छत्रपती शाहू मेरिट स्कॉलरशिप फॉर स्टुडंट स्टडिंग इन 11th अँड 12th स्टँडर्ड ऑफ व्हीजेएनटी आणि एसबीसी कॅटेगरी. ही स्कॉलरशिप त्यांच्यासाठी आहे. तर आता आपण व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये यासाठी कोणकोणत्या तुम्हाला डॉक्युमेंट लागतात ते आपण पाहूयात. जर तुम्ही व्हीजेएनटीचे असाल तर या दोन्ही स्कॉलरशिपला एकच डॉक्युमेंट लागतात. ते आपण एकाच स्पेशल स्कॉलरशिपमध्ये पाहूयात. तर पहिलं आहे तुमची इलिजिबिलिटी काय आहे. तर व्हीजेएनटी स्टुडंटला सर्व पैसे हे त्यांच्यात माफ केलेले असतात, म्हणजे तुम्हाला सर्व स्कॉलरशिपचे पैसे मिळत असतात. जर तुम्ही कंपॅरिझन केलं ईबीसीचे तर त्यांना फक्त 50% स्कॉलरशिप मिळत असते. तर त्याची इलिजिबिलिटी काय आहे तर सर्वात महत्त्वाची इलिजिबिलिटी आहे ती म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी पाहिजे. 1 लाख किंवा 1 लाखापेक्षा कमी पाहिजे. दुसरं म्हणजे तो व्हीजेएनटी कॅटेगरीचा स्टुडंट पाहिजे आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. आणि या तर झाल्या 3 महत्त्वाच्या. आणि बाकीच्या तर काय त्यामध्ये काय एवढं खास नाही आणि मी त्याबद्दल वेळ पण घेणार नाही. तर दुसरे आहे डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागतील. पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे आणि ते ओरिजिनल असलेलं पाहिजे. दुसरं असणारे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट हे 1 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि ते तहसीलदाराकडून तुम्ही काढलेलं पाहिजे. तिसरं आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फक्त तुम्हाला प्रोफेशनल जर तुम्ही डिग्री कोर्सेस घेतला असेल, म्हणजे जर इंजिनिअरिंग असेल, इंजिनिअरिंग फार्मसी असेल तर त्यांच्यासाठी लागतं. आणि काही कॉलेज ते अलाव पण, म्हणजे काही कॉलेजमध्ये लागतं, काही कॉलेज ते त्यांच्याकडे नसलं तरी चालतं. तर हे कॉलेज वाईज डिपेंडेंट आहे. तर पुढचं सर्टिफिकेट तुम्हाला जर तुम्ही 10वी 12वी केली असेल तर त्याच्या तुम्हाला मार्कशीट लागतील. आणि जर तुम्ही दुसरी कुठली एक्झाम दिली असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला मार्कशीट लागेल. तर एवढे आहेत मेन डॉक्युमेंट. इथं गॅप सर्टिफिकेट जर तुमचं असेल तर रेशन कार्ड, हे रेशन कार्ड काही कॉलेजला रिक्वायर्ड असतं, काही कॉलेजला नसतं. लिव्हिंग सर्टिफिकेटचं पण तसंच आहे. तर ते काही कॉलेजवरती डिपेंड आहे, काही कॉलेजवरती
तर हे लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं सर्वांना, रेशन कार्डचा आणि डिक्लेरेशन चं ते काय कॉलेजवरती डिपेंड आहे. तर हे झाले तुम्हाला डॉक्युमेंट लागतात. तर डोमासाईल एक तुम्हाला लागतं. तर यांनी ते कुठे मेन्शन केलं नाही तर परंतु सर्व मुलांना हे डोमासाईल कंपल्सरी असतं. तर हे झालं VJNT स्टुडंटचं. अशाच प्रकारे सेम आहे OBC कॅटेगरीसाठी. मी SBC सांगणार नाही कारण का SBC आणि OBCचं आणि VJNTचं सेम आहेत. तर यांचं सुद्धा सेम आहे. तुम्हाला जर त्याची इलिजिबिलिटी बघायची असेल तर 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, OBC कॅटेगरीचा पाहिजे. तर सेम मगाशी मी सांगितलं तर त्याच्यासारखंच आहे. कास्ट सर्टिफिकेट पाहिजे तुमच्या, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, म्हणजे सेम टू सेम डॉक्युमेंट आहेत जे वरती होते तेच. तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही कोणकोणत्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. जर तुम्ही हॉस्टेलला राहत असताल आणि तुम्ही VJNTचे स्टुडंट असताल तर तुम्ही पेमेंट ऑफ मेंटेनन्स अलाउन्स टू VJNT स्टुडंट या स्कॉलरशिपला सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण तुमची OBC, SBC, VJNT स्टुडंटला पूर्णपणे गायडन्स केलेला आहे. तर याचे अजूनही फॉर्म सुटलेले नाहीत. नवीन वर्षाचे फॉर्म सुटल्यानंतर मी नक्की चॅनलला सविस्तरपणे सांगेल कसं काय तुम्ही अप्लाय करायचं ते. तर चला, तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता नवीन माहितीसाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा.